नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग जो आहे तो होळीविषयी आहे आणि होळी त्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे. तर ग्रहणाविषयीसुद्धा थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ काल दुपारचा आहे, म्हणजे काल संपूर्ण दिवसभराचा आहे असं म्हटलं तरी चालेल. तर काल संपूर्ण दिवसभर ची तयारी सुरू होती. आता सगळ्यांकडेच होळीचा जो स्वयंपाक आहे तो बऱ्याच ठिकाणी सकाळी होतो, बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी केला जातो. तर मी सकाळी नाश्त्याला मुलांसाठी 1-2 पदार्थ बनवले होते. ते त्यांनी खाल्ले आणि त्यानंतर मग ते निवांत होते आणि मी सुद्धा निवांत होते स्वयंपाकाला. तर सगळ्यात आधी मी स्वयंपाक बनवायला घेतला. तर पुरणासाठी डाळीचा कुकर मी सकाळीच लावून घेतलेला होता, कारण पुरण मग छान असं शिजतं आणि थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला ते बनवता येतं. तर इथे मी आधीच पुरण वगैरे तयार करून घेतलं होतं आणि त्यानंतर पुरणातली जी डाळ शिल्लक आपण ठेवतो, ही बाजूला काढून ठेवलेली हरभऱ्याची डाळ आणि काही मसाले एकत्रित करून मी आमटी तयार केली. तर आमटीसाठी मी इथे खोबरे आणि एक कांदा भाजून घेतला आणि त्यानंतर परत एकदा तो मिक्सरला बारीक चिरून बारीक करून घेतला आणि छान अशी त्याची पेस्ट तयार केली आणि त्यानंतर ती फोडणीला घातली. आणि मग जे पुरणाचं सारणामधलं जे थोडीशी डाळ बाजूला काढलेली होती तर ती त्याच्यामध्ये वरून घातली आणि छान अशी आमटी आपली तयार झालेली होती. आणि काही बेसिक मसाले होते घरातले ते त्याच्यामध्ये घातले. परत हिरव्या मिरचीचा ठेचा, लाल तिखट, आणखीन काही मसाले त्याच्यामध्ये ॲड केले आणि छान अशी आमटी आपली तयार झाली. आता आमटी इथे तयार होत होती तोपर्यंत बाजूला मी बासुंदीसाठी दूधसुद्धा उकळायला ठेवलं होतं. आता दूध नुकतंच आम्हाला 1 दिवसाआधी गावाकडून भरपूर आलेलं होतं, त्यामुळे म्हटलं त्याची बासुंदीच करते, कारण असं तर आपण मध्ये कधी बासुंदी करत नाही किंवा वेळही मिळत नाही. त्यामुळे म्हटलं आज चला स्वयंपाकसुद्धा करतोच आहोत, तर बासुंदीसुद्धा करायला घेते. तर हा सगळा स्वयंपाक माझा काल दुपारी चालू होता. तर इथे पुरण वगैरे शिजलेलं होतं, आमटीसुद्धा तयार झाली होती. त्यानंतर आमटीला छान उकळी येत होती तोपर्यंत मग मी इथे दुधामध्ये सुद्धा बाकीचे काही पदार्थ आहेत, काजू बदाम असतील किंवा चारोळी असेल तर ते छान अशी तुपात परतवून घेतली आणि त्यानंतर मग दुधामध्ये घालून घेतली आणि दूध छान असं उकळलं. त्यानंतर त्याच्यामध्ये साखरसुद्धा घालून घेतली आणि मध्ये मध्ये त्याला ढवळत होते, कारण आपण त्याला जर चमच्याने वगैरे ढवळलं नाही तर लगेच खाली लागण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे त्याला मध्ये मध्ये ढवळून घेतलं. आता तोपर्यंत इथे बरीच भांडी पडलेली होती आणि भांडी मी एकदमच पडू देत नाही, कारण एकदम सगळी भांडी पडली की ती घासायला खूप त्रास होतो किंवा सुद्धा लागतो, कारण आता सध्या उन्हाळा लागलेला आहे आणि अशीच जर आपण खरकटी भांडी बेसिनमध्ये किंवा बाजूला कुठेही ठेवली तर ती लगेच वाळतात आणि घासायला खूप आपल्याला त्रास होतो. त्यामुळे मग मी अशी भांडी एकतर त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवते किंवा मग लगेच ती घासून घेते, जेणेकरून आपला वेळही वाचतो आणि आपल्याला जास्त भांडीसुद्धा घासावी लागत नाही. तरी ते जेवढी भांडी पडलेली होती तेवढी सगळी मी घासून घेतली. त्यानंतर आमटी छान अशी उकळलेली होती आणि त्यासोबतच इथे बासुंदीसाठी जे दूध ठेवलेलं होतं ते सुद्धा उकळत होतं. तर आता सगळा स्वयंपाक माझा जवळजवळ झालेला होता. फक्त भजी वगैरे करायची होती आणि कढी करायची मी बाजूला ठेवली होती, कारण म्हटलं आता गरम गरमच संध्याकाळी करूया. तर सगळा स्वयंपाक जो आहे तो जवळपास झालेला होता. त्यानंतर गॅस ओटा जो आहे तो मी स्वच्छ करून घेतला, कारण जरी मी थोडा थोडा 1-2 पदार्थ मागे पुढे केले तरी देखील गॅस ओटा मी स्वच्छ करूनच केले, कारण मग गॅस ओटा घाण असेल तर आपल्यालासुद्धा बाकीची कामं आवरायला कंटाळा येतो आणि असं वाटतं की आता भरपूर पसारा आहे. पण मग अशी थोडी थोडी कामं जर आवरत राहिलो तर आपली सगळी कामं जी आहे ती वेळेवरती होतात आणि आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही. तर इथे गॅस ओटा मी छान असा पुसून घेतला. कढी करायची बाकी होती तर म्हटलं आता थोड्या वेळानंतर कढी वगैरे करून घेते. तोपर्यंत टाकी रिकामी झालेली होती पाण्याची तर ती घासून घेतली. आता ही टाकी मी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी फार फार तर घासून घेते, कारण त्याच्यावरती पाण्याचे शिंतोडे किंवा मुलं खरकटे हात बऱ्याच वेळा लावतात. तर ती मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जे आहे तर ते भरायला ठेवलं. तर टाकी मी इथे गॅस ओट्यावरतीच ठेवते आणि तिथेच बाजूला व्यवस्थित ती बसते आणि मग तिथे त्याच्यामध्ये पाणी मी भरून ठेवते. तर इथे टाकी छान अशी घासून झालेली होती. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी मी भरून घेतलं.
त्यानंतर मग पूजेसाठी ताट लागणार होतं, तर ते मी काढून घेतलं. त्यासाठी मी एक ताट घेतलं. त्याच्यामध्ये आता बऱ्याच वेळेस सांगलं जातं की हे आपण होळीमध्ये पण केलं पाहिजे. तर मला ज्या वस्तू माहिती होत्या किंवा मला ज्या गोष्टी माहिती होत्या त्या मी घेतल्या. जशा की लवंगा असतील किंवा वेलची असेल आणि काळे तीळ असतील किंवा कापूर असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी मी ताटामध्ये काढून घेतल्या. आणि खोबरे, परत नारळ, तर ह्या सगळ्या गोष्टी मी एक करून काढून घेतल्या. जशा मी दुकानातून घेऊन आले तशा सगळ्या वस्तू मी काढून ताटामध्ये ठेवून दिल्या, जेणेकरून मग संध्याकाळी माझी धावपळ होणार नाही आणि सगळंच ताट मला एकदाच घ्यावं लागणार नाही. कारण एकदाच ताटामध्ये सगळ्या गोष्टी काढायचं म्हटलं की आपण गोंधळून जातो आणि एखादी वस्तू जी महत्त्वाची असते तर तीच मागे राहून जाते. म्हणून ज्या गोष्टी मला आठवल्या, तर स्वयंपाक अर्धा झाल्यानंतर मी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काढून घेतल्या आणि त्यानंतर ताट जे आहे ते देवघराजवळ ठेवून दिलं. सोबत हळदी, कुंकू, चंदन ह्या गोष्टीसुद्धा मी घेतल्या, अक्षदा. तर ह्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित काढून ठेवल्या. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2026मधील पहिले चंद्रग्रहण. तर यावर्षी 3 मार्च 2026 मंगळवार या रोजी चंद्रग्रहण लागणार आहे. तर या चंद्रग्रहणाची वेळ काय असणार आहे हे आपण जाणून घेऊया. तर बघा, ग्रहणाची वेळ ही भारतीय वेळेनुसार ग्रहण जे सुरू होणार आहे तर ते दुपारी 3:20 सुरू होणार आहे आणि ग्रहण समाप्ती जी आहे तर ती संध्याकाळी 6:47 पूर्ण होणार आहे. म्हणजे हा संपूर्ण जो कालावधी आहे तर हा एकूण 3 तास 27 मिनिटांचा असणार आहे. यासोबतच सूतक काळ जे सुरू होणार आहे, तर सूतक काळ सुरू होणार आहे ते म्हणजे सकाळी 6:20 सुरू झालेला आहे आणि सूतक काळाची जी समाप्ती आहे तर ती संध्याकाळी 6:46 वाजता पूर्ण होणार आहे. या ग्रहण काळात बघा, आपल्याला काही काळजी घ्यायची आहे, तर ती आपण कटाक्षाने पाळायची आहे. जसे की या वेळामध्ये आपण पूजापाठ हे टाळायचे आहे, त्यासोबतच अन्नसेवनसुद्धा आपण टाळायचे आहे. 3 मार्च म्हणजे आजच्या दिवशी चंद्रग्रहण जे आहे ते वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार आहे. आणि जसे की आपण बघितलं, चंद्रग्रहणाची वेळ दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:46 असणार आहे. तर सूतकाचा जो प्रारंभ आहे हा सकाळी 6:20 सुरू झालेला आहे आणि सायंकाळी 6:46 तो असणार आहे. तर हे ग्रहण जे आहे ते खूप आपल्याला कटाक्षाने पाळायचे आहे. जसे की बघा, आपल्या घरामध्ये जर गर्भवती महिला असतील किंवा लहान मुलं असतील किंवा वयस्कर जे व्यक्ती असतील, जे काही आपल्या घरामध्ये छोटे मुलं असतील, वयस्कर व्यक्ती असतील, तर या सगळ्यांनी हे ग्रहण जे आहे ते पाळायचे आहे. या वेळामध्ये या व्यक्तीने घराबाहेर अजिबात जायचे नाही, घरामध्येच या व्यक्तीने राहायचे आहे. आणि विशेषतः गर्भवती महिलांनी तर अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही. यासोबतच धारदार वस्तूंचा सुद्धा आपण वापर करायचा नाही. जसे की बघा, चाकू असेल, आणखी काही कात्री वगैरे असेल, ज्या काही वस्तू असतात धारदार अशा आपल्या किचनमधील किंवा घरामधील, तर त्या कुठल्याच वस्तू आपण वापरायच्या नाही. आपण निवांत आपल्या घरामध्ये बसून राहायचं आहे. सोबतच तुम्ही कुठल्याही प्रकारचे अन्न खायचे नाही आणि विशेषतः म्हणजे कुठलेही अन्न आपण बनवायचे सुद्धा नाही. तर बघा, ह्या काही छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या जीवनावरती खूप जास्त महत्त्वाच्या, आपल्या जीवनासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळायच्या आहेत. आता शेवटी प्रत्येकालाच आपण ह्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडू शकतो असं नाही. ज्याची त्याची इच्छा असते. एखाद्या ठिकाणी हे ग्रहण जे आहे तर ते खूप कटाक्षाने पाळले जाते किंवा आता बघा, प्रत्येक व्यक्तीची इच्छा ही वेगवेगळी असते. हा आपल्या इच्छेचा भाग आहे. आता ज्या व्यक्तींना हे पाळायचं आहे ते ग्रहण आहे, तर या ग्रहणामध्ये आपण ही काळजी घ्यायची आहे. तर ग्रहणानंतर काय करायचं, तर बघा, ग्रहणानंतर आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे आणि घराची सुद्धा स्वच्छता करायची आहे. आता साहजिक आहे की संपूर्ण घर तर आपण स्वच्छ करू शकत नाही, पण ग्रहण सुरू व्हायच्या आधी आपण तुळशीपत्र, आपल्या घरातील जो माठ आहे किंवा जो काही पाण्याचा हंडा आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवत असू, त्याच्यामध्ये आपण एक तुळशीपत्र टाकायचं आहे. आणि त्यासोबतच आपलं जे गव्हाच्या पिठाचं डब्बा असेल त्याच्यामध्ये आपण तुळशीपत्र टाकायचं आहे. शिवाय आपल्या
ज्या काही खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत तर बघा आता मी स्वतः काय करते, प्रत्येक डब्यामध्ये तर आपण तुळशीपत्र टाकून ठेवू शकत नाही. मग काय करायचं, आपलं जे पूर्ण भांड्यांचं रॅक असेल तर त्या रॅकवरती एखाद्या डब्यावर किंवा वरचे जेवढे डबे असतील त्या डब्यांच्या जवळ आपण तुळशीपत्र ठेवू शकतो किंवा त्या डब्यांवरती आपण तुळशीपत्र ठेवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जे पाण्याचा माठ आहे किंवा हंडा आहे तर सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती सुद्धा आपण तुळशीपत्र ठेवायचं आहे. त्यात काय, आपल्या घरातील ज्या काही खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या सगळ्यांवरती आपण तुळशीपत्र ठेवायचं आहे. आणि घरातील जेवढे कपडे आपल्याला शक्य होतील तेवढे आपण सायंकाळी धुवून काढायचे आहे. आणि विशेषतः संध्याकाळी आपल्याला अंघोळ करायची आहे, त्यानंतर आपण देवपूजासुद्धा करू शकतो. आपल्या संपूर्ण घरामध्ये आपण गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण घरातील इतर कामं जी आहे तर ती करायची आहे. तर अशी साधी सोपी काही नियम आहेत तर ते आपण पाळायचे आहेत. तर बघा आता आपल्याला कितपत जमतंय तर ते आपण करू शकतो. तर अशी ही थोडक्यात ग्रहणाविषयी माहिती होती. बघा आता इथे जवळपास सगळा स्वयंपाक माझा झालेला होता आणि त्यानंतर मग थोडा स्वयंपाक झालेला असताना मग मी पोळ्यांचं वगैरे भिजवायचं ठेवलं होतं. कारण काय होतं, पोळीचा गोळा भिजवल्यानंतर तो आपण त्याला मीठ त्याच्यामध्ये टाकलेलं असतं, त्यामुळे तो लगेच पातळ होतो, म्हणून म्हटलं तो नंतर भिजूयात. तर एक 4-5 वाजता मी पोळीसाठी गोळा भिजवला आणि त्यानंतर पुरण तर तयारच होतं, त्यामुळे पुरणाच्या पोळ्या अगदी लगेच झाल्या. आणि काल मी काय केलं, एकदम छोट्या छोट्या पोळ्या केल्या. नैवेद्यासाठी आपण जशा पोळ्या करतो अगदी त्यापेक्षा थोड्या मोठ्या पोळ्या मी केल्या, जेणेकरून काय होतं, मग पोळ्यासुद्धा फुटत नाही आणि व्यवस्थित छानसुद्धा येतात. तर असा सगळा स्वयंपाक माझा चाललेला होता. म्हटलं आता पोळ्या वगैरे टाकून घेऊया, कारण खूप संध्याकाळ झाली की मग सगळी कामं एकदाच येतात आणि आवरल्यासुद्धा जात नाही लगेच, कारण खालीसुद्धा जायचं होतं, होळीची पूजा होती. तर म्हटलं आता स्वयंपाक करून घेते. तर इथे पोळ्या मी टाकून घेतल्या आणि त्यानंतर भजीसुद्धा मला काढायची होती आणि कढी वगैरे तर माझी करून झालेली होती. तर इथे पोळ्या टाकून घेतल्या. अगदी घरामध्ये 2-3 जणं आहे, त्यामुळे मग पुरणाच्या पोळ्या तर दोघंच खातो. तर त्यामुळे मग मी मोजक्या 2-3 पोळ्या टाकल्या आणि पुरण तर मी अगदीच वाटीभर टाकलेलं होतं, कारण मग ते खूप दिवस राहतं, म्हणून मग मी थोडंच पुरण टाकते. तर इथे पोळ्या वगैरे सगळ्या टाकून झाल्या आणि त्यानंतर मग भजी काढायची होती तर ती मी काढायला घेतली. तर सगळ्यात आधी इथे पुरणाच्या पोळ्या मी टाकून घेतल्या आणि त्यानंतर साध्या पोळ्या टाकल्या आणि असा सगळा स्वयंपाक माझा चाललेला होता. आणि सगळ्यात शेवटी मग मी साध्या पोळ्या टाकून घेतल्याचं कारण मुलं पुरणाची पोळी आवडीने खात नाही, कारण मुलगी खाते पण मुलगा खात नाही, म्हणून मग मी त्याला आधी पुरणाच्या पोळ्या टाकून घेतल्या आणि त्याच मी खायला दिल्या आणि त्यानंतरच मी साध्या पोळ्या टाकल्या. म्हणजे मग त्याने आवडीने त्या खाल्ल्या आणि त्याची आवड असो किंवा नसो त्याला त्या खाव्याच लागल्या. आणि जेव्हा टाकल्या तर साध्या पोळ्या मी खाली ठेवल्या आणि पुरणाच्याच वरती ठेवल्या, जेणेकरून मग जेवताना त्याला सगळ्यात आधी पुरणाचीच पोळी मी दिली. तर संध्याकाळी पूजा वगैरे करायची होती, तर त्याच्यासाठी मी इथे नैवेद्य काढून घेतलेले होते. म्हटलं आता पोळ्या वगैरे टाकून घेतल्यानंतर नैवेद्यसुद्धा ताटामध्ये काढून ठेवते. तर इथे उरलेलं जे पुरण होतं ते सुद्धा मी एका पातेल्यामधून छोट्या वाटीमध्ये काढून घेतलं. कारण बघा आता फ्रीजमध्ये असं काही सणासुदीचं आपण बनवलं की खूप सारं जमा होतं आणि वाट्यांना किंवा बाऊलला जागा राहत नाही. त्यामुळे म्हटलं आता जेवढं काढता येईल तेवढं सगळं मी मोठ्या पातेल्यामधून छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि सगळे पातेले रिकामे केले. त्यानंतर मग भजी करायची होती, तर त्याच्यासाठी मी आधीच सगळं तयार करून ठेवलेलं होतं आणि ते तयार झालेलं होतं. छान असं बेसन पीठ भिजवलेलं तयार होतं. तर इथे मी सगळे भजी काढून घेतली आणि नैवेद्यासाठी म्हणून पोळीवरती भजी जी आहे ती ठेवून घेतली आणि सगळं जे तयार झालेलं होतं, भात, आमटी, कढी आणि बासुंदी वगैरे, तर ते सगळं मी ताटावरती नैवेद्यासाठी काढून घेतलं आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या तयारीला आम्ही लागलो. तर होळीचा मला व्हिडिओ काढता आला नाही, कारण एवढा जास्त होळी जी आहे तर ती पेटलेली होती, त्यामुळे होळीच्या जवळ जाता आलं नाही. दुरूनच अगदी होळीच्या जवळ आम्ही फोटोसुद्धा काढता आला नाही. दुरूनच फोटो वगैरे व्हिडिओ जे आहे तर ते काढून घेतले. तर ते आता सगळी भजी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर सगळा गॅस ओटा मी परत एकदा क्लीन केला. आता असं काही सणासुदीचं करायचं असलं की गॅस ओटा कितीतरीदा स्वच्छ करावा लागतो, कारण बऱ्याच वेळा खरकटं सांडतं, आपले हात लागतात आणि त्यामुळे खराब होतो.
तर इथे आता भजी वगैरे काढून झाली होती. त्यानंतर म्हटलं एक तर सगळं जे आहे ते एका छोट्या छोट्या बाऊलमध्ये काढून घेते आणि गॅस ओटा स्वच्छ करून घेते. तर इथे सगळं जे काही तयार झालेलं होतं ते मी नैवेद्यासाठी काढून घेतलं आणि त्यानंतर असं काहीसं किचन दिसत होतं. मी सगळं किचन क्लीन केलं आणि त्यानंतर मग मी तयारीला लागले. तर खालचं सुद्धा मी सगळं घर जे आहे ते झाडून घेतलं, कारण संध्याकाळ झालेली होती आणि जवळपास 6-6:30 झालेले होते सगळं आवरायला. मग संध्याकाळचा चहा, दिवा वगैरे लावायचा होता. तर मी सगळं घर आधी झाडून घेतलं. त्यानंतर मग चहा वगैरे करून घेतला, छानपैकी गरमागरम चहा घेतला आणि मग नैवेद्याचं ताट तर मी आधीच काढलेलं होतं. त्यानंतर मग दिवे वगैरे लावायचे होते, तर दिवे लावायला घेतले. तर इथे मी अगदी साध्या पद्धतीने आज देवपूजा केली होती, कारण खरंच सांगते सकाळी खूप गडबड झाली आणि काहीच वेळ मिळाला नाही. त्यामुळे देवपूजेचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता आला नाही. तर अगदी साध्या पद्धतीने मी आज देवपूजा केली होती आणि त्यानंतर मग सकाळची देवपूजा तर झाली होती. संध्याकाळी दिवे वगैरे लावायचे होते. तर म्हटलं आधी दिवे लावून घेते, कारण खाली गेलो की थोडा वेळ तरी थांबतोच. नाही म्हटलं तरी अर्धा पाऊण तास खाली होळीमध्ये पूजेसाठी गेला असता. त्यामुळे म्हटलं आता आधी दिवे वगैरे लावून घेते आणि थोडा वेळ आपण घरामध्ये सुद्धा थांबलं जातं. तर आधी दिवे वगैरे लावून घेतले. देवाजवळ दिवा लावला. त्यानंतर बाहेर गॅलरीमध्ये जे तुळशी वृंदावन आहे, तर तिथे मी हा दिवा नेला आणि तिथे दिवा लावून घेतला. त्यासोबतच एक दिवा बाहेर उंबरठ्याजवळ लावत असते, तर तिथे सुद्धा एक दिवा लावून घेतला. तर सगळे दिवे मी लावून घेतले आणि यासोबत आपण काही उतारेसुद्धा करत असतो, जसं की नारळाचा उतारा असेल आणि बरेच उपाय जे आहे ते आपण होळीच्या दिवशी करत असतो. तुम्हीसुद्धा केलेच असतील. तर ते सुद्धा मला करायचं होतं. तर छान अशी माझी संध्याकाळची पूजा झालेली होती आणि जवळपास 6-6:30 झालेले असतील. काल तर घड्याळसुद्धा मी जास्त वेळ बघितली नाही, कारण सगळी कामं होती आणि घरातलंसुद्धा आवरायचं होतं. म्हणून सगळी कामं पटापट आवरून घेतली आणि त्यानंतर मग संध्याकाळी खाली जायचं होतं, तर त्याची तयारी मी करायला घेतली. तर मुलांना आधी रेडी केलं आणि त्यांना खाली पाठवून दिलं आणि मग नंतर मी तयार झाले. तर होळीसाठी मग सगळं ताट वगैरे काढलेलं होतं. तर खाली गेलो, छानपैकी होळीची पूजा केली आणि पूजेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही करता आला, कारण खूप धूर जो आहे तर तो येत होता. त्यामुळे अगदी दुरून पूजा केली आणि लगेच सगळं पूजा वगैरे आटपून आम्ही लगेच वरती आलो. तर त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा मी मुलीलाच काढायला दिला आणि तिने तो काढला. तर तर होळीची पूजा जी आहे ती जवळपास 8-8:30 पर्यंत करून झाली होती आणि त्यानंतर आम्ही वरती निघून आलो आणि मग जेवणं वगैरे केली. तर असा होता माझा होळीचा संपूर्ण दिवस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.